अजित पवारांचे आजचे सगळे नियोजित दौरे रद्द. अजित पवार आजारी असल्याची कार्यालयाची माहिती. आयपीएस अधिकारी दमदाटीनंतर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण. सोलापुरातील कुरडू प्रकरणात अजित पवारांच्या 2 पुतण्यांची 2 वेगळी मतं. दादांची मीडिया ट्रायल सुरू असल्याचं म्हणत रोहित पवारांकडून पाठराखण. तर वक्तव्य आवडलं नाही, योगेंद्र पवारांची परखड भूमिका. हैदराबाद पाठोपाठ सातारा गॅझेटही लागू करण्याच्या सरकारच्या हालचाली. सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे उपसमितीचे पुणे विभागीय आयुक्तांना आदेश. चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आज पहिली बैठक. भुजबळांसह ओबीसी नेते काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. जनसुरक्षा कायद्याविरोधात विरोधी पक्ष आक्रमक. कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आज राज्यभर आंदोलन. मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती. 452 मतं मिळवत राधाकृष्णन यांचा विजय. तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींना 300 मतं. शिवसेना आमदार कृपाल तुमानेंपाठोपाठ खासदार श्रीकांत शिंदेंचंही राज्यातल्या विरोधी पक्षांबाबत सूचक वक्तव्य. समझने वाले को इशारा काफी है म्हणत विरोधी पक्षातले खासदार संपर्कात असल्याचा दावा. समृद्धी हायवेवर काल रात्री अनेक वाहनांचे टायर पंक्चर. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महामार्गावर खिळे ठोकले होते. कोणतंही बॅरिकेडिंग न करता काम सुरू होतं. कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे अनेक गाड्यांचं नुकसान. पंतप्रधान केपी शर्मा ओलींच्या राजीनाम्यानंतर नेपाळमध्ये तणावपूर्ण शांतता. काठमांडूत संचारबंदी लागू. तर 2 दिवसांच्या आंदोलनात संसदेच्या मुख्यद्वारासह भिंतीच्या तटबंदीचंही नुकसान. बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमी.